नमस्कार मित्रांनो. कधी कधी आपलं आयुष्य हे एका वाक्यावर थांबतं. योग्य वेळ आली की ही गोष्ट मी करीन. योग्य वेळ आली की अभ्यास सुरू करीन. योग्य वेळ आली की वजन कमी करीन. योग्य वेळ आली की माझं स्वप्न पूर्ण करीन. आणि योग्य वेळ आली की मी स्वतःसाठी वेळ काढीन. पण आज एक प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारा. ही योग्य वेळ कधी येते? आज या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. कारण सत्य हे आहे की योग्य वेळ ही कधीच येत नाही. आपणच आजचा दिवस योग्य बनवावा लागतो. आपण सतत वाट का पाहतो? आपण सुरुवात का करत नाही? कारण आपल्याला वाटतं की अजून तयारी झालेली नाही, अजून माझा पूर्ण आत्मविश्वास, कॉन्फिडन्स नाहीये या गोष्टीबाबत, अजून परिस्थिती योग्य नाही आहे. तसेच खूप जबाबदाऱ्या आहेत, लोक काय म्हणतील. पण हे लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीची तयारी करत बसलो तर आयुष्य संपेल, पण सुरुवात केली तर आयुष्य बदलेल. आपण वाट पाहतो कारण आपल्याला भीती असते अपयशाची, आपल्याला भीती असते चुकण्याची, आपल्याला भीती असते लोकांच्या टीकेची, आणि आपल्याला भीती असते अपयशाची, हारण्याची. एक गोष्ट लक्षात ठेवा, भीती संपल्यावर सुरुवात होत नाही, तर सुरुवात केल्यावर भीती कमी होते. चला तर आता पाहूया योग्य वेळ हा एक मोठा भ्रम कसा आहे याविषयी. योग्य वेळ म्हणजे काय? जेव्हा सगळं परफेक्ट असेल, जेव्हा वेळ मोकळा असेल, जेव्हा मन शांत असेल. पण खरं सांगू, असं काहीच कधीच होत नाही. आज तुम्ही थकलेले आहात, उद्या नवीन अडचणी येतील, पुढच्या आठवड्यामध्ये अजून नवीन जबाबदाऱ्या वाढतील. म्हणजे आपण कधीच सुरुवात करणार नाही का? योग्य वेळ ही एक कल्पना आहे आणि आज हा एकमेव वास्तव आहे. हे एकमेव सत्य आहे. आज न सुरू केल्याची किंमत काय मोजावी लागते आपल्याला? चला याविषयी बोलूयात. आज नाही केल्याचं नुकसान आज दिसत नाही, पण 5 वर्षांनी 10 वर्षांनी मात्र दिसतं, जाणवतं. तेव्हा आपण म्हणतो, काश तेव्हा मी सुरुवात केली असती तर, काश मी माझ्या भीतीवर मात केली असती तर, काश मी स्वतःवर विश्वास ठेवला असता तर. आणि सगळ्यात जड वाक्य कोणतं माहितीये? तेव्हा संधी होती पण मी तयार नव्हते. खरं सांगू, आपण एखादी गोष्ट करत करत तयार होत जातो. आता पाहूयात आजपासून सुरुवात म्हणजे काय. आजपासून सुरुवात म्हणजे लगेच एखादा मोठा निर्णय घाईत घेणे किंवा एकदम सगळं लगेच बदलून टाकणे असं नाही. आजपासून सुरुवात म्हणजे एक एक छोटं छोटं पाऊल उचलणं. जसं की आज 1-2 पानं वाचणे, किंवा आज 5 मिनिट चालायला जाणे, किंवा आज 10 मिनिट स्वतःसाठी वेळ काढणे, किंवा आज एखादं काम करायचं न टाळणे. लक्षात ठेवा, लहान सुरुवाती मोठे परिणाम घडवतात. त्यासाठी स्वतःला काही वाक्य आपल्याला सांगावी लागतील. आज स्वतःला सांगावं लागेल, मला परफेक्ट व्हायचं नाही, फक्त सुरू करायचं आहे. मी घाबरले तरी चालेल, पण मी थांबणार नाही. लोक काय म्हणतील, पण माझं आयुष्य मी जगणार. आजचं पाऊल हे माझं उद्याचं स्वप्न बनेल. आणि आज नाही तर कधीच नाही. अशा प्रकारची वाक्य जर आपण स्वतःशी रोज बोलत गेलो, आज बोलत गेलो आणि त्यानुसार कृती केली, त्यानुसार ऍक्शन घेतली, तर नक्कीच आपलं भविष्य, आपला उद्या हा नक्कीच चांगला बनेल. उद्या आपली स्वप्न साकार होतील. उद्या आपली स्वप्न सत्यात उतरतील. आणि या सगळ्या गोष्टींसाठी खरी प्रेरणा कुठून येते? प्रेरणा ही वाट पाहून येत नाही, प्रेरणा ही कृतीतून येते, ऍक्च्युअल ऍक्शन मधून येते. एकदा चालायला सुरुवात केली की मन बदलतं, आपली ऊर्जा वाढते, एनर्जी वाढते आणि आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स निर्माण होतो. ऍक्शन आधी येते आणि मोटिवेशन नंतर येतं. आज हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्या मनात एक विचार आला असेल की मी हे खूप दिवसांपासून करायचं ठरवलं आहे, तर तो विचार इग्नोर करू नका. तो तुमचा आजचा संकेत आहे. कृपया योग्य वेळेची वाट पाहू नका, कारण योग्य वेळ म्हणजेच आज, योग्य सुरुवात म्हणजेच आत्ता, आणि योग्य व्यक्ती म्हणजेच तुम्ही स्वतः. पुढचा पॉइंट म्हणजे परिपूर्णतेचा सापळा. आपण अनेकदा म्हणतो, थोडं अजून परफेक्ट झालं की मग मी सुरू करेन, थोडं अजून तयारी झाली की मग मी सुरू करेन. पण सत्य काय आहे हे माहितीये? परिपूर्णतेची वाट पाहणारे कधीच पुढे जात नाहीत. परफेक्ट वेळ, परफेक्ट परिस्थिती, परफेक्ट मूड हे सगळं फक्त आपल्या मनात असतं. जे लोक यशस्वी झालेत
त्यांनी परफेक्ट सुरुवात नाही केली, त्यांनी इम्परफेक्ट सुरुवात केली. आज थोडं कमी करा, थोडं चुकीचं करा, पण कृपया काहीतरी करा. छोटं छोटं का होईना प्रगतीच्या दिशेने पाऊल उचला. ते महत्वाचं आहे. कारण उद्या हा सगळ्यात धोकादायक शब्द असतो. पण हळूहळू उद्या, उद्याचं पुढचा आठवडा, मग पुढचा महिना आणि मग पुढचं वर्ष आणि शेवटी कधीच नाही. म्हणून उद्या हा वेळ नाही, उद्या हा टाळण्याचा मार्ग आहे हे लक्षात असू द्या. आजचा एक छोटा निर्णय उद्याच्या मोठ्या पश्चातापापेक्षा नेहमीच चांगला असतो. एक उदाहरण देते. माझे मिस्टर देखील जेव्हा मी हा YouTube चॅनल चालू करायला सुरुवात करणार होते, त्यावेळी मला म्हणाले होते की तू आधी प्रिपरेशन कर, तू आधी तयारी कर, सगळी माहिती घे आणि नंतर मग तू तुझा YouTube चॅनल चालू कर. परंतु मी आधीच भरपूर अभ्यास केला होता. काय प्रोसेस असते, कशी असते, काय याची माहिती घेतली होती आणि त्यामध्ये त्या व्हिडिओजमध्ये मी हे ऐकलं होतं की सुरुवातीचे पहिले काही व्हिडिओज हे आपले परफेक्ट होणार नाही. त्यात आपल्या भरपूर चुका होणार आणि त्या चुकांमधूनच शिकत शिकत इम्प्रूव्हमेंट करत करत हळूहळू आपण आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो आणि आपल्या चॅनलची ग्रोथ करू शकतो. आणि त्यानुसारच मी ॲक्शन घेतली की मी सुरुवात केली, निर्णय घेतला आणि YouTube चॅनल चालू केला. तुम्ही जर माझे सुरुवातीचे व्हिडिओज पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओजमध्ये भरपूर चुका सापडतील किंवा भरपूर इम्प्रूव्हमेंटची गरज आहे हे लक्षात येईल. परंतु त्या चुका, ते जे इम्प्रूव्हमेंट आहे ती लक्षात घेऊन त्यानुसार चेंजेस करून मी माझ्यामध्ये सुधारणा केली आणि माझा चॅनल चालू केला. तर मला हेच सांगायचे आहे की प्रत्येक वेळी माझी आता पूर्ण तयारी नाहीये, मला तितका कॉन्फिडन्स नाहीये, मला लोक काय म्हणतील या गोष्टीची भीती वाटते, अशी वेगवेगळी कारणं देऊन आपण आजचं उद्या, उद्याचं काम परवा आणि पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी ढकलत जातो. तसं न करता आपण आत्ता सुरुवात केली पाहिजे, आज सुरुवात केली पाहिजे आणि गरजेनुसार, वेळेनुसार त्याच्यामध्ये चेंजेस करत, इम्प्रूव्हमेंट करत करत प्रगती केली पाहिजे. कारण आजचा एक छोटा निर्णय उद्याच्या मोठ्या पश्चातापापेक्षा नेहमीच चांगला असतो. मीही त्यावेळी घाबरले होते की मी कसं बोलणार, मला जमेल का, लोक काय म्हणतील किंवा इतर काही गोष्टी, घरातले काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील. परंतु आज मला छान वाटतं की मी कोणालाही न घाबरता किंवा मनात थोडी भीती असतानाही हा निर्णय घेतला आणि आज मी त्यात यशस्वी झाले. पुढचा पॉइंट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. एक शांत प्रश्न स्वतःला विचारा. मी खरंच वेळ नसल्यामुळे थांबले का किंवा थांबलो आहे का, की धैर्य नसल्यामुळे, हिंमत नसल्यामुळे थांबलो आहे. कारण आपल्याकडे वेळ कमी नसतो, आपण स्वतःला प्राधान्य देत नाही. जे आपल्याला महत्वाचं वाटतं त्यासाठी मात्र आपण आपोआपच वेळ काढतो किंवा आपल्याला आपोआपच वेळ मिळतो. आज स्वतःला यादीमध्ये शेवटचा नंबर देणं थांबवा आणि लहान लहान पावलं, लहान लहान स्टेप्स जर आपण उचलल्या तर त्यातून मोठे मोठे बदल आपण पाहू शकतो. कारण एकदम अचानक मोठा बदल पाहून आपण घाबरतो, परंतु तीच प्रोसेस जर हळूहळू होत असेल तर आपण त्याला यूज टू होऊन जातो, आपण त्या गोष्टीला घाबरत नाही. जसं की मी म्हटलं होतं की थोडे थोडे चेंजेस करा स्वतःमध्ये. 5-10 मिनिटाचं वाचन असेल, 5-10 मिनिटाचं चालणं असेल, एखादं छोटंसं काम पण पूर्ण करणं असेल, हे सगळं इतकं सोपं आहे की आपलं मन म्हणतं हे तर मी करूच शकते किंवा हे तर मी करूच शकतो. लहान पावलं ही मनाला विश्वास देतात आणि हळूहळू हेच लहान पावलं मोठ्या यशामध्ये बदलतात. अजून एक पॉइंट, मन तयार नसतानाही सुरू करणं. अनेकदा आपण असं म्हणतो आज मूड नाही, पण आयुष्य मूड पाहून थांबत नाही, जबाबदाऱ्या थांबत नाही आणि वेळही थांबत नाही. मग स्वप्नांनी का थांबावं? आज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहात म्हणजेच तुमच्यात काहीतरी बदलायची इच्छा आहे, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे. ती इच्छा दाबू नका. योग्य वेळ ही बाहेर नसते, ती आपल्या निर्णयात असते. म्हणून आजपासूनच सुरुवात करा. परफेक्ट नाही पण प्रामाणिकपणे आणि मोठं नाही पण सातत्याने छोटे छोटे पाऊल चालत राहा. कारण आजचा एक निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मी आजपासून सुरुवात करतो किंवा करते अशी कमेंट करा. आणि या व्हिडिओला त्या व्यक्तीबरोबर शेअर करा जी अजूनही योग्य वेळेची वाट पाहत आहे. पुन्हा भेटूया नव्या विचारांसह.
नव्या सुरुवातीसह. तोपर्यंत धन्यवाद.